तर इराण अमेरिका युद्धाची झळ आता थेट किचनपर्यंत पोहोचली आहे, कारण गॅसचा मोठा तुटवडा जाणवतोय। कोल्हापूरच्या राजारामपुरी भागात आज गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावलेल्या। राजारामपुरीतील गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी नागरिकांनी अगदी पहाटेपासून गर्दी केलेली दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। तासन तास रांगेत उभं राहून गॅस मिळत नव्हता, त्यामुळे नागरिक संतापले। गॅसचा पुरवठा मंदावलेला आहे, ज्यांच्याकडे एकच सिलेंडर आहे अशा कुटुंबाची मोठी गैरसोय होते। सकाळपासून असलेल्या या गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। बघूया। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेला आहे। आज गॅस पुरवठ्यावर सगळ्यात मोठा हा परिणाम जो आहे तो पाहायला मिळतो। याचं कारण म्हणजे कोल्हापुरात नागरिकांनी गॅस खरेदी करण्यासाठी रांगा लावल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। मी सध्या कोल्हापुरातल्या राजारामपुरी या ठिकाणच्या गॅस वितरण केंद्रावर आणि ही सगळी दृश्य जे आहेत ते आपण पाहतोय। नागरिकांनी रांगा ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत। याचं कारण म्हणजे आज गॅस पुरवठ्याबाबत जी तारीख दिलेली होती, बुकिंगची तारीख, त्या तारखेपर्यंतच लोकांना गॅस जे आहेत ते खरेदी करता येणार होते आणि त्यामुळेच नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रमावस्था जी आहे ती निर्माण झाली। का की काय गॅस खरेदी करायचं होय आलोय। काय गर्दी का केली खरेदी? गॅस गर्दी नंबर लागायला नंबर लागणार बोलाल युद्धामुळे दर सुद्धा दर वाढलाय त्यामुळं सगळं वाढलं। काय करायचं गरीब लोकांनी? काय करायचं? सगळं वाढतं, काय करायचं सांग गरीब लोकांनी? आज काय सांगितलं तुम्हाला? गॅस मिळणार का? मिळते म्हणतात, तू आता बघूया। मिळते म्हणलं काय काय दादा, काय कारण काय आहे? आज गर्दी एवढी झाली, काय नेमकं कारण काय आता सकाळी 7 वाजल्यापासून थांबले रांगेत, अजून काही गॅसचा पत्ता नाही। हो, गॅस मिळणार का नाही? काय आता बुकिंग पण होईना झाले मोबाईल वरून, होईना बुकिंग पण होईना। दर काय आहे? दर काय आहे? 70 रुपये काय तर वाढलं, 915, 850 होतं। 70 रुपये ज्यादा गेल्या आज 915 दर केलाय। हे सगळे सामान्य नागरिक आहेत। ही सगळी दृश्य सुद्धा आपण पाहतोय की नागरिकांनी गर्दी जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। खरं तर बुकिंगची जी तारीख होती त्या तारखेपर्यंतच नागरिकांना गॅस जे आहेत ते दिले जाणार असं सांगितल्यानंतर कुठेतरी संभ्रमावस्था जी आहे ती निर्माण झाली। का की काय आज गॅस मिळणार का नाही? आता बघूया की मिळतंय का नाही। केवायसी केले, शेवट देत नाही म्हणली। केवायसी केले, आता ते काय नंबर टाकायला पाहिजे म्हणतात। म्हाताऱ्या माणसाला त्यांच्या नावावर कार्ड आहे, म्हाताऱ्या माणसाला चालायला येत नाही, मग त्यांनी इथं येऊन करायचं। असलं कसलं शासनानं नेम काढायला लागले ते एक एक नवीन निवडून येईपर्यंत। किती वाजल्यापासून थांबलाय? सकाळी 9:30 वाजल्यापासून थांबले। एक एक नवीन नवीन नेम काढायला लागल्या निवडून आल्याबरोबर। मग नागरिक कुठे जाणार? सगळे नागरिक जे आहेत ते आपण पाहतोय या ठिकाणी गर्दी सुद्धा आतमध्ये पाहतोय। काही नागरिकांना गॅस पुरवठा होणार की नाही याबाबत साशंकता जी आहे ती निर्माण होते आणि त्यामुळेच नागरिकांनी गर्दी जी आहे ती केल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। मात्र एकूणच संपूर्ण परिस्थिती पाहिजे तर आखाती देशांमधलं जे युद्ध आहे त्या युद्धाचा परिणाम सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेला आहे। किचनपर्यंत हा जो परिणाम जो आहे तो पाहायला मिळतो, कारण गॅसचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि गॅसचा पुरवठा सुद्धा कुठेतरी खंडित होणार का याबाबत सुद्धा संभ्रमावस्था आहे आणि यामुळेच हे सगळे नागरिक जे आहेत ते रांगा लावून गॅस केंद्रांबाहेर उभे असल्याचं पाहायला मिळत आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।